निवडणुकीला घाबरले आहेत असा टोला आशिष देशमुखांनी लगावलाय। तर त्यांना उत्तर देताना विजय वडेट्टीवारांची मात्र जीभ घसरली आहे। या दोघांमध्ये नेमकं काय वाकयुद्ध रंगलंय आपण पाहूयात। नागपूर लोकसभा लढलेले नाना पटोले इथून पळून गेलेले आहेत आणि आता ते स्वतःच्या गृह जिल्हा भंडारा गोंदियामध्ये देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी घाबरत आहेत। विजय वडेट्टीवार देखील आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातून लोकसभेची निवडणूक लढण्याकरिता घाबरत आहेत। आमच्या विदर्भाच्या भाषेत बोलायचं झालं तर नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची लोकसभा निवडणूक लढण्याकरिता फाटलेली आहे। आता असं शब्द वापरणं, कोणाची फाटली, कोणाची चाटली, कोणाची घातली, हे असं शब्द, घाणेरडे शब्द त्यांच्या संस्कृतीत काही बसतील का, हे प्रश्न पहिले विचारलं पाहिजे। जे शब्द मला वाटतं ते बोलत आहेत तेच त्यावेळेस 19 मध्ये दिल्लीला कोणाची तिकीट मागायसाठी आले होते, याचंही उत्तर जर त्यांनी दिला तर ते योग्य होईल असं मला वाटतं।